हाय गाईज, कसे आहात? सगळे बरे आहात का? आज बघा आज एकादशी आहे, आषाढ एकादशी पांडुरंगाची. आज माझा उपवास आहे एकादशीचा. आत्ताच मी जस्ट एक 15-20 मिनटं झाली मी देवळाला गेले होते, आत्ताच झाली. सगळ्यांना एकादशीची हार्दिक शुभेच्छा. जे माझे ब्लॉग बघत आहेत, जे ऑडियन्स आहे ते माझं यूट्यूबचं ब्लॉग बघत आहे, सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या फॅमिलीतर्फे सगळ्यांना एकादशीची हार्दिक शुभेच्छा. आणि कसं आहे पावसाचं वातावरण, आमच्याकडे तर येतो जातो पाऊस नेहमी. तुमच्याकडे कसं आहे नक्की सांगा. आज मी गेलेली म्हणून आज मी साडी घातलेली आहे, मंदिरात गेली होती म्हणून मी साडी घातलेली आहे. आणि आज म्हणजे कसं आहे सगळ्यात म्हणजे आज एकादशीसुद्धा आहे पांडुरंगाची आणि माझा वाढदिवससुद्धा आहे आज. त्याच्यासाठी आज मी गेले होते मंदिराला, तिथला बी मी व्हिडिओ शूट केलेला आहे. आणखीन काय मी ब्लॉग टाकला नाही आहे. थोड्या वेळानं संध्याकाळी तो व्हिडिओ येईल, तुम्ही नक्की बघा. तुम्हालासुद्धा ते पांडुरंगाचं मंदिर इतकं खूप छान आहे ना, जसं काय त्याची जे मूर्ती आहे ना, अगदी ते पंढरपुरात कशी आहे ना तशी आहे. लहान आहे पण खूप सुंदर आहे. ते मूर्तीला तुम्ही बघताल तर जीव असा प्रसन्न होतो. गेलेली आहे मी, तिथलासुद्धा व्हिडिओ शूट केलेला आहे, ब्लॉग काढलेला आहे. थोड्या वेळानं मी अपलोड करेन माझ्या चॅनलवर, नक्की जाऊन बघा, राणी शिंदे या चॅनलवर. बाकी कसं आहे तुमच्या इथलं वातावरण पावसाचं ते? कारण की पाऊस खूप आहे, मुंबईला बी खूप आहे, पुण्याला बी आत्ता म्हणजे आज तर तितका आला नाही आहे, पण येतो जातो. कारण की आभाळ असं भरपूर आलेलं आहे. म्हणून मला आता 6सुद्धा वाजले नाही तर लाईट ऑन करावं लागली माझ्या रूममध्ये. नाहीतर रोज इतका अंधार नाही पडला तर उशीरनं मी लाईट लावते. 6-6:30-7 वाजता असं लाईट ऑन करते, पण आता लवकरच ऑन करावं लागेल लाईट, कारण की घरामध्ये असं खूप अंधार पडतो ना त्याच्यामुळे. बाकी कसं वाटतं तुम्हाला? आज सगळे कुठे देवाला एकादशीचे मंदिरला वगैरे गेले होते का नाही? तसं मी आज आमच्याच एरियामध्ये संभाजीनगरमध्ये शिवाजी पार्कमध्ये जे पांडुरंगाचं खूप असं सुंदर मंदिर आहे, मी आणि माझी फ्रेंडची मुलगी दोघी गेलो होतो. तिथला ब्लॉग काढला आहे, आता संध्याकाळी मी अपलोड करणार आहे. तुम्ही जाऊन नक्की माझ्या चॅनलला बघा. आणि ज्याला कुणाला माझे ब्लॉग आवडत असेल किंवा माझ्यामध्ये असं जर कुणाला माझ्या ब्लॉगमध्ये जर काय थोडंसं असं वाटत असेल तर नक्की मला काय प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा, म्हणजे ब्लॉग कसा तुम्हाला बघायला आवडतो. कारण की आज तर मी मोठा व्हिडिओ करायला लागले, मोठा माझी शॉर्ट ब्लॉग नाही आहे, फुल व्हिडिओ टाकणार आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलला. जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याला माझे ब्लॉग आवडतात प्लीज जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. पुन्हा एकदा सगळ्यांना माझ्यातर्फे सगळ्यांना एकादशीची हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचे उपवास असतील आज, तर ज्याने कोणी करत असेल तर आज उपवास असेल एकादशीचा, आहे ना. आता माझासुद्धा आहे, माझ्या मिस्टरांचासुद्धा आहे उपवास. माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे मिस्टर, माझे सासू सासरे, माझा दीरसुद्धा, त्यांचेसुद्धा उपवास असतात. आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे 4-5 जणांचा आमचा उपवास असतो. तुमचा बी आहे का उपवास? जे ऑडियन्स बघत असतील, करत असतील तर नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला. आणि थोड्या वेळानं माझा तो मंदिरात गेलेला तो ब्लॉग शूट केलेला थोड्या वेळानं नक्की मी यूट्यूबला माझ्या चॅनलवर अपलोड करेन. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.